शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज रायगडमध्ये संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी भाई अनिकेत तटकरे आमदार देखील आलेले आहेत। भाई आपलं TV9 मध्ये खरं तर स्वागत आहे। शासन आपल्या दारी कार्यक्रम हा रायगडमध्ये संपन्न होत आहे, काय सांगाल? 2024च्या सुरुवातीलाच राज्य सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून आजचा हा कार्यक्रम इथं होतोय। मी निश्चितच महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय अजितदादा असतील यांचे आभार व्यक्त करतो की रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या एकंदरीत प्रश्नांच्या संदर्भातलं जे काही अडीअडचणी होते त्या सर्वांवरच मात करण्याच्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम होतो, याच्याबद्दल निश्चितच समाधान आहे। आज सकाळी महाडमधून काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमात काही गदारोळ होऊ नये म्हणून यासाठी करण्यात आलेली आहे। आता हा तो त्यांचा वैयक्तिक पक्षीय निर्णय होता। एखादी चांगली गोष्ट आपल्या भागातील नागरिकांसाठी होत असेल तर अशा प्रकारे निदर्शन करणं हे चुकीचं आहे। खरं तर त्यांच्या असलेल्या तालुक्यातील राजकीय एकंदरीत वादामधनं तो विरोध झाला। तो काही ह्या कार्यक्रमाला विरोध नाही, तो त्यांच्या स्वार्थापोटी किंवा त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी तो विरोध आहे असं मी मानतो। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जागेची देखील उभारणी होत आहे, याकडे कसं पाहता? छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळा ह्या कॅम्पसमध्ये व्हावा अशी मागणी मागेच आम्ही केलेली होती। खरं तर मागे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णकृती पुतळा या ठिकाणी या कॅम्पसमध्ये उभारण्यात आला। त्याच वेळेला महाराजांच्या पुतळ्याची मागणी आम्ही सर्व मंडळींनी केलेली होती आणि आज तो दिवस आलेला आहे आणि निश्चितच महाराजांचे विचार घेऊन पुढची पिढीसुद्धा आमच्या ह्या बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण महाविद्यालयातून बाहेर पडतील असा विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद। आपण पाहू शकतो की आज रायगड नगरीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता आहे, याचा मला देखील आनंद आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन मिलिंदसह मी रवी खरात, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।